अरे व्यंकी, आज सगळे एकत्र नाही खाऊ शकत. अरे सण नाही का आज, होळी. स्वयंपाक करायचंय, पुरणपोळी. तर आज तू तू खाऊन घे ना. वीणा त्याला दे पटकन. हो हो, तू बस आणि खा. हे अगं सावकाश आणि लागले तर अजून अगं थांब थांब, त्याला थांबव. भाऊजी थांब. तर्री विसरली. अगं बाई. जा खा. काही म्हण, आज त्या थाळीचा आवाज ऐकून इतकं छान वाटलं ना. तसे सणासुदीची पहाट ही प्रसन्नच असते आणि आपल्या घरात तर ही पहाट जणू काही अनेक दिवसांनी आली. अगदी माझ्या मनातलं बोलला ताई तुम्ही. बघा ना किती छान दिवशी जानू परत आलीये. सिद्धू भावनाचा संसारही छान सुरू आहे नाही. व्यंकी भाऊजी पण किती दिवसांनी घरी राहायला आले. हो ना ग. आरतीची उणीव भासतेय खरी, पण हरकत नाही. आई पण आहे ना तिची. हो ना. सिंचनाकडे पण गुड न्यूज आहे नाही का. सगळं कसं छान सुरू आहे. घर अगदी समाधानानं भरलंय असं वाटतंय. एक मिनिट. आपलीच दृष्ट नको लागायला ग. नाही आई, असं काही होणार नाही. देव जितकी परीक्षा घेतो तितकंच फळ देतो असं तुम्हीच म्हणता ना. हो ग. कधी कधी आई म्हणून मुलांना समजवताना ही वाक्य येतात, पण आई म्हणून मनात धाकधूक पण सतत सुरू असते ना. देवाकडे एवढीच प्रार्थना आहे, हे असंच सगळं राहू दे. आता कुणाची दृष्ट नको लागायला, कुठलेही विघ्न नको यायला. असं काही होणार नाही आई. बरं चला, पुरणपोळ्यांचा घाट घातलाय ना. विसरले मग मिस्टर देशमुख, अशा वेळी काय बोलू आहे, आय रिअली डोंट नो. बट आय एम रिअली सॉरी. माय कंडोलेन्सेस आर विथ यू. जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. अशा वेळी आपल्या हातात काय नसतं. खरं तर किती चांगली तब्येत होती त्यांची. म्हणजे मी कितींदा घरी यायचो तेव्हा किती छान मूडमध्ये असायच्या त्या. त्यांनी त्यांच्या हातचं मला खाऊ सुद्धा घातलंय आणि अचानक अशी काही न्यूज त्यांच्याबद्दल कळली. इट्स रिअली हार्ड टू बिलीव्ह. मिस्टर कानिटकर, आमचा अजूनही विश्वास बसत नाही. असं कसं काय ऍक्सिडेंट होऊ शकतो. या ललिता काकूंनी विश्वाला किंवा यांना काही सांगितलं तर नसेल ना. आजी, आजी उठ ना. अगं तुझी जानू आली आहे बघ. आजी तुला माहितीये, मी ना आज मंदिरात गेले होते आणि तुला आठवतंय ना, मी मंदिरात जाऊन आल्यावर तू कशी माझ्याकडून प्रसाद घ्यायचीस आणि त्यातले काजू बदाम शोधून खायचीस. म्हणून आज मीच गुरुजींना सांगितलं, खूप जास्त काजू बदाम असणाऱ्या प्रसादाचा द्रोण मला द्या. घे चल, उठ बघू आता, लवकर हा प्रसाद खाऊन घे. उठ ना ग आजी. आजी जानू, मला माहितीये आजींची अवस्था तुला बघवत नाहीये, तुला वाईट वाटतंय, पण अशाने नाही उठणार अगं त्या. वहिनी, अचानक कसं घडलं ग हे सगळं. कधी तरी होणार आपली आजी. वहिनी काय सांगता येत नाही ग. आई बाबांनी सगळे प्रयत्न केले ग, पाण्यासारखा पैसा खर्च केला, खूप डॉक्टरांना दाखवलं, काहीच कळत नाही. डॉक्टर म्हणाले की
त्या कधी बऱ्या होतील, कधी शुद्धीत येतील, काही सांगता येत नाही. पण त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट सांगू तुला. महाशिवरात्रीच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाच ना? हा, त्याच दिवशी आम्ही सगळे तुझ्या बरोबर होतो ना, तेव्हा आरती आजींबरोबर होती. आणि आरती? कोण आरती? आरती? अगं, आरती नाही काही, वरती, म्हणजे उशीच्या वरती आजींचा हात ठेवला होता ना मी, तेव्हा आजींनी पहिल्यांदा हात हलवला आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. तेव्हा पहिल्यांदा मला त्यांच्या डोळ्यात भाव दिसले. हवं हे असे छोटे छोटे सकारात्मक बदल होत आहेत त्यांच्यात, आणि असेच सकारात्मक बदल होत राहिले ना जानू, तर आजी आपल्या लवकरच बऱ्या होतील असं वाटतंय. आजी, तुला लवकरात लवकर बरं व्हायलाच हवं. मी तुला बरं करेन. आपण तुझ्यावर सगळे उपचार करू. आजी, तुझी ही नात तुला वचन देते, लवकरच तुला या कोमाच्या कंडिशन मधून मी बाहेर काढेन. मिस्टर कारणेटकर, मला एक प्रश्न पडलाय. ललिताचा अपघात होता का घातपात? कारण हे जेव्हा घडलं ना, तेव्हा तिथे कोणी होतं का? त्या दिवसापासून तनू गायब आहे, सई अपसेट आहे. म्हणजे नक्की काय घडतं काय कळत नाही. याचा अर्थ यांना काहीच माहित नाहीये. ललिता काकूंनी यांना काहीच सांगितलेलं नाहीये. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. येतो मी. तू एवढं सगळं होऊनही तू इथे आलायस. विश्वा, काय चाललंय तुझं? यांच्याशी बोलायची ही पद्धत नाही. आपल्या घरात असं बोललेलं मला चालणार नाही. सॉरी बाबा, पण मला जरा बोलायचंय यांच्याशी. ठीक आहे, मी समजू शकतो, पण बोलताना जरा भान ठेव. मला कल्पना आहे की तुझी आई या जगात नाहीये, तुझ्या मनावर मोठा आघात झालाय, पण तरी सगळ्यांशी बोलताना जरा भान ठेव, तारतम्य बाळग. कारणेटकर साहेब, त्याच्या वतीने मी माफी मागतो. तुम्ही प्लीज बसून बोला. आलोच.